जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। मित्रांनो, श्री मनोज जरांगे पाटील यांचा इतिहासातील पहिला लढा जो काही संघर्षाने आणि ताकदीने आणि इमानदारी आणि प्रामाणिकतेच्या जोरावरती पुढे जातोय आणि आपण यशाच्या अत्यंत जवळ आहोत आणि त्यांचे विचार हे लोकांपर्यंत, शेवटच्या मराठ्यांपर्यंत, इतर समाजापर्यंत त्यांची भूमिका त्या ठिकाणी सांगण्याचं काम जी टीम त्या ठिकाणी काम करते, ती सोशल मीडियाची सगळी टीम या ठिकाणी आज उपस्थित आहे। सगळ्यांचा परिचय होईल आणि त्यानंतर परत एकदा या टीमने प्रत्येकाने ज्या ज्या पद्धतीने यांचं कार्य समाजासाठी हे करतात, इतर समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष भावना निर्माण होऊ नये यासाठी ज्या पद्धतीने हे काम करतात, त्यांचं काम खरंच प्रशंसनीय आहे आणि त्यांच्यावरती निश्चित प्रकारे कौतुकाची थाप टाकण्यासाठी हे सगळा समाज या ठिकाणी इथं जमलेला आहे। सगळ्यांनी एकदा परिचय देऊन आपण जे काय कार्य करतोय किंवा आपलं जे काही यूट्यूब किंवा जे काही रील्सचं आपलं जे काही अकाउंट आहे त्याच्या सगळ्या विषयीची माहिती आपण त्या ठिकाणी सगळ्यांना द्यावी, जेणेकरून शेवटच्या मराठ्यापर्यंत जिथली इत्यंभूत माहिती त्या ठिकाणी पोहोचेल आणि त्याचा निश्चित प्रकारे आपल्या मराठा समाजाला याचा कुठेतरी फायदा होईल। जय जिजाऊ, जय शिवराय। मी प्राध्यापक शिवकुमार अमोल राऊत। फेसबुक, इंस्टा आणि यूट्यूब तिन्हीवरही एकच नाव आहे, ते नाव आणि काम एकच, फक्त जरांगे पाटलांची सोशल मीडिया। जय जिजाऊ, जय शिवराय। माझं नाव उमेश गुंजाळ। मी पण यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक याच्यावरती जरांगे पाटलांचे आपल्या मराठा लढ्यासाठी जे व्हिडिओ असतात ते कंपल्सरी टाकत असतो आणि हा लढा असाच राहू आणि आपण लवकरात लवकर विजयी होऊ। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। मी कुठल्याही समाजासाठी काही पोस्ट टाकत नाही, मी स्वतःसाठी टाकतो कारण मी मराठा आहे। जय शिवराय, जय श्रीराम। नाव सांग। जय जिजाऊ, जय शिवराय। जय जिजाऊ, जय शिवराय। एकच सांगतो, आरक्षण घेणार घेणार, पाटील म्हणतील तसंच घेणार आणि ओबीसीतूनच घेणार। सचिन गरुड, फेसबुक, इंस्टाग्राम। जय शिवराय। जय शिवराय। मी सचिन हावळे पाटील। मी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा 11 महिन्यापासूनचा सेवक आहे, पण मध्यंतरी मीडियाने बातम्या दाबल्या होत्या म्हणून आम्ही मराठ्यांनी आमचं सोशल मीडिया चालू केलं आणि त्या माध्यमातून आम्ही समाज जागृत करण्याचं काम केलं। माझं यूट्यूब अकाउंट आहे सचिन हावळे पाटील ऑफिशियल, सचिन हावळे पाटील फेसबुक आणि सचिन हावळे पाटील इंस्टाग्राम। या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्याच फक्त विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं आणि मराठा समाजाच्या पोस्ट पोहोचवण्याचं काम आपण त्या माध्यमातून करतो आणि आम्ही हे सर्व अहोरात्र ऊन पाऊस वारा बघत नाही, पण मनोज दादांचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतो। ही सर्व टीमचं आपण कौतुक करायला पाहिजे कॉमेंटमध्ये। नक्की, धन्यवाद। मी त्रिशूल माणिकराव पाटील माहूरगड। मी इंस्टाग्राम, फेसबुकवर आहे आणि जरांगे पाटलाच्या शब्दांच्या त्यांचा पूर्ण मेसेज एक ग्राउंड लेवलपर्यंत, घराघरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। नक्कीच आपल्याला लवकरच यश मिळणार आहे। त्यात आपल्याला जरांगे पाटलांची तब्येतही अतिशय महत्त्वाची आहे। लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे, या उक्तीनुसार आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करतो। बोला। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। मी डीजी रॉक्स। मित्रांनो, आम्ही सोशल मीडियावर आम्ही पहिले पण होतो, पण खरा अभिमान आम्हाला सध्या वाटतो की आम्ही आमच्या समाजासाठी, मराठा समाजासाठी आम्ही आज जे काम करतोय त्याचा आम्हाला अभिमान वाटतो। इंस्टाग्राम, फेसबुक, डीजी रॉक्स। जय जिजाऊ, जय शिवराय। मी विलास पवार, छत्रपती संभाजीनगर। मी 2018 पासून सोशल मीडियावरती शेतकऱ्याची बाजू मांडायचो, पण जेव्हापासून मराठा आरक्षणाचा लढा झाला तेव्हापासून मी फक्त आणि फक्त मराठा आरक्षणावरचेच व्हिडिओ करतो। त्यामुळे माझा वैयक्तिक तोटा असा झाला की मला शिव्या भरपूर यायला लागल्या इतर लोकांच्या, तरी मी तो कुठलाच विचार न करता फक्त आणि फक्त समाजासाठी लढतोय। जय जिजाऊ, जय शिवराय। इथून पुढे मी लढत राहील। विलास पवार 07 म्हणून माझी आयडी आहे इंस्टाग्राम आणि फेसबुक। जय शिवराय। मी लखन जाधव, औंढा नागनाथ। आम्ही सर्व टीम मिळून फक्त मनोज दादा आणि आपला मराठा आरक्षणाचा लढा यावरच कार्य करतोय। असं नाही की फक्त आम्हीच कार्य करतोय, तुम्ही घरातून किंवा कुठेही जिथं असाल तिथून आपल्या हातात प्रत्येकाच्या मोबाईल आहे, हे आंदोलन वाढवण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि हे आंदोलन तुमच्या आमच्यासारख्या किंवा अजून ज्यांच्यापर्यंत हे आंदोलन पोहोचलं नाही अशा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही आम्ही केलं पाहिजे। जय शिवराय।
ज्या पद्धतीने आता लखन भाऊनी सांगितलं की आपण घरात बसून सुद्धा आंदोलन वाढवू शकतो, पण हे आंदोलन वाढवताना आपण ह्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे आणि जबाबदारीपूर्वक कुठल्याही समाजाच्या भावना न दुखवता केवळ आपल्या आरक्षणाचा लढा, आपल्या बाजूंची मुद्देसूद मांडणी करणाऱ्यांच्या बाजूने आणि तेच व्हिडिओ तसेच व्हिडिओ प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल करू शकता, कमेंट करू शकता, कुठे जर चुकत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही टिप्पणीसुद्धा करू शकता. ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच आंदोलन घरात बसून वाढवू शकता. ही आशा आहे आम्हा सर्वांना. तुमच्या सगळ्यांचं प्रेम कायम मिळो. धन्यवाद. सचिन भाऊ, 2 शब्द बोला. तर आपण बघितलं ही सर्व सोशल मीडियाची टीम आहे. मी घरी बसलेल्या मराठ्यांना एक विनंती करतो, आम्ही इथे येऊन मनोजदादांच्या आंदोलन कव्हर करतो. सगळ्यात मोठं काम तुमचं आहे. घरी बसल्यावर तुम्हाला त्या पोस्ट असतील कुणाच्याही असो, मराठा समाजाविषयी आणि मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी जर चांगल्या असतील त्या तुम्ही शेअर केल्या पाहिजे, लाईक केलं पाहिजे, कॉमेंट केलं पाहिजे आणि ज्या चुकीच्या असतील त्या जागेवर डिलीट करायच्या, ते पुढे जाऊ द्यायचं नाही. हे कर्तव्य आपल्या जातीमध्ये भांडणं लावण्यासाठी काही लोक 500-1000 रुपये रोजानी मार्केटमध्ये सोडलेले. त्यांनी फक्त जरांगे पाटलाचं आंदोलन किंवा मराठा समाजाविषयी असले तर घाण कॉमेंट करायला त्यांना रोजंदारी मिळते. आपण ते हाणून पाडायचं म्हणजे हाणामारी नाही करायची, तर त्या पोस्ट पुढे शेअर नाही करायच्या. आपल्या आलेल्या चांगल्या पोस्ट शेअर करायच्या, ते कुणाचे असो. जय शिवराय.